नमस्कार, आपण पाहता एबीपी माझा. मी श्रुती कुलकर्णी. या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. बारामती तालुक्यातील बहुचर्चित माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून प्रत्यक्षात मतदानाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ब वर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून या निवडणुकीच्या आखाड्यात आहेत. एकूण 4 पॅनल्स या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. अजित पवारांच्या विरोधात माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रराव तावरे आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या नेतृत्वातील पॅनल मैदानात आहे. मुख्य लढत ही उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निळकंठेश्वर आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलमध्ये असेल. 21 जागांसाठी 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 24 जूनला मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. दरम्यान मतदानानंतर उपमुख्यमंत्री आणि चेअरमन पदाचे उमेदवार अजित पवार आणि स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजन कुमार तावरे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. माझ्या मार्गदर्शनाखाली बँक चालत नाही. मी बँकेच्या डायरेक्टर पदाचा 2 वर्षापूर्वी बहुतेक राजीनामा दिलेला आहे. 2 वर्ष झाली असतील. माझा काही संबंध नाही. तरी देखील कुणाला काही वाटत असेल तर चौकशी करणं हे प्रत्येकाचं काम आहे. चौकशी करावी. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी. मला जसं तुम्ही बँकेच्या संदर्भातला प्रश्न विचारताय तसं समोरच्या पॅनलचं सगळंच राजकारण पतसंस्थेत काय शरद संकुलमध्ये चालतं. आचारसंहिता सुरू झाली तेव्हापासून ते सगळेजण तिथंच त्यांचा अड्डा आहे, तिथंच त्यांचं ऑफिस असल्यासारखं आहे. पण मला कुणी सांगितलं हे करा, मला ते तसल्यात पडायचंच नाही. ज्याचं त्याला लखलाभ. आज एक सहकार पॅनलचं इलेक्शन इथे होतंय. जे कोणी याच्यात लढतायत त्या सगळ्या 80 का 90 कॅन्डिडेट्स आहेत. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. पारदर्शकपणे इलेक्शन पार पडावं आणि कारखाना चांगल्या पद्धतीने चालवावा एवढीच आमची अपेक्षा. मला असं वाटतं खूप टीका टिप्पणी झालेली आहे. परत दिसतेच रिवाइंड अँड प्ले करण्यापेक्षा आज आपण मतदान करूया. बदल होईल या निवडणुकीत. बघूया 24 तारीख पेशन्स दाखवा. जे वास्तव आहे तेच मांडणार. परंतु अजित पवारांचं चेअरमन होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण माळेगावचा सभासद शून्य सभासद पूर्ण होऊ देणार नाही. कारण त्यांना जर चेअरमन केलं तर ही 11 गावं परत जोडली जातील. त्यांना जर चेअरमन केलं तर माळेगावची अवस्था ते किती म्हणले सर्वाधिक भाव देणार आहेत तरी माळेगावचा छत्रपती केल्याशिवाय ते राहणार नाहीत. आणि खाजगीकरणाला पाहिजे तो ऊस माळेगावच्या परिसरातला ऊस तिकडे नेण्यासाठी निश्चितपणे माळेगावची वाताहत